भिवंडी तालुका के कोपर गांव में थाने जिला कबड्डी एसोसिएशन के मान्यता ने बाल गोपाल क्रीड़ा मंडल व मेसर्स रोशनी इंटरप्राइजेस एंड कंपनी द्वारा आयोजित खासदार क्रीड़ा महोत्सव 2023 के अंतर्गत केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री चषक 2023 का आयोजन कोपर ग्राम पंचायत सरपंच सम्मानीय श्री हेमंत सूर्यकांत घरत व उनके सभी सहयोगियों द्वारा दिनांक 25 अप्रैल 2023 से 28 अप्रैल 2023 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया है, जिसका उद्घाटन आज दिनांक 25 अप्रैल 2023 को भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व माजी सदस्य जिला परिषद थाने देवेश पाटिल व मान्यवरों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी तालुका के अनेकों मान्यवर व कोपर गांव के आजी माजी सरपंच उप सरपंच व ग्रामस्थ मंडल महिला व पुरुष भारी संख्या में उपस्थित थे। तो वहीं सभी का स्वागत सम्मान कोपर ग्राम पंचायत सरपंच सम्मानीय श्री हेमंत सूर्यकांत घरत व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। दीक्षांती मात्रे सर्व सामनाधिकाऱ्यांनी आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। चला सर्व खेळाडू आपण लाईनअप करा। मुख्य गेटवर चला महिला खेळाडू आणि पुरुष खेळाडू लाईनअप करा। बॅगा ठेवा फटाफट। आपल्याला निवडलेल्या ग्राउंडवर आपण त्या ठिकाणी थांबायचं। या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक 2023 सन्माननीय कार्यक्रमाचे उद्घाटक अर्थात युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष देवेशजी पुरुषोत्तम पाटील साहेबांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। फिरून घ्या। सर्व सन्मान्य पाहुण्यांचं अधिक स्वागत घेण्यात येत आहे। छत्रपती पाटील साहेब आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम सुस्वागत। तसेच युवा मोर्चाचे शाळेतील अध्यक्ष शिवराजी पाटील साहेब सुस्वागतम। केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक मनपूर्वक हार्दिक स्वागत। माता लक्ष्मी मातेच्या प्रतिमेस पुष्पार्पण करतील। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यानंतर अखंड हिंदुस्थान कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय देवेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया पुष्पार्पण। छत्रपती शिवाजी महाराज की तेजोमय प्रकाशमय जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला हवं असतं तर उजेड त्याच्यामुळे दररोज म्हणून हा दिवा आपण देवासमोर लावत असतो। आज सन्माननीय शिवराजी पाटील साहेब तसेच सन्माननीय देवेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो राजाचा भोई साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया दीप प्रज्वलन करावं। तुम्ही काकासाहेब पाटील साहेब आपल्यास विनंती आपण देखील दीप प्रज्वलन करायचं आहे। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्व पाहुण्यांच्या। जय श्रीराम गणपती बाप्पा मंगलमूर्ती घडवला सन्मान उद्घाटक देवेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आम्हाला पाहतो। त्यानंतर पाहुण्यांना विनंती असेल की आपण शरण पैकी गौरी नारायण नमस्कार गणपती बाप्पाला वंदन करून शिवाय आपण समोर गेलेला आहोत। गणोत्सव संपूर्ण झाले। छत्रपती पाटील साहेबांच्या शुभ हस्ते जयकुमार युवकांचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते कबड्डी खेळाडू तसेच तुम्हाला आमचा सलाम। खेळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणाऱ्या आपल्या सर्व महिला खेळाडूंना देखील त्यांच्या पुढील खेळासाठी सगळ्यांच्या वतीने तसेच जनार्दन मडवी आपण देखील स्टेजवर आहे आणि द्वारकानाथ मेटकर आपण स्थानावर व्हावं।
एक विनंती करूया, आपण आजच्या कार्यक्रमात उद्घाटक आहात, आपण अतिशय मला आलेला आहात, फक्त पुढची 15 ते 20 मिनिटं आपण आमच्यासाठी खर्च कराल ही अपेक्षा बाळगून तुम्हाला पुन्हा एकदा मी व्यासपीठावर मी निमंत्रित करणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक सन्मानित सरपंच साहेबांना विनंती करतो की आपण पाहुण्याने घेऊन आपल्या भेटी झालेल्या आहेत. पहिल्या दिवसाचा हा आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न होता. अक्षर करून या खेळाडूच्या भूमीला वंदन करूया. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती पाटील साहेब, वसंत भोई नितीन शहा साहेब, सन्मानित सरपंच हेमंत घरे साहेब, उपसरपंच मॅडम शुभेच्छा देत आहेत. सन्माननीय पंचांना देखील या ठिकाणी सन्माननीय देवजी पाटील साहेब शुभेच्छा. छत्रपती पाटील साहेब, नितीन शहा साहेब, सन्मानित ग्रामसेवक मॅडम, सन्माननीय वसंत भोई साहेब, सन्माननीय सरपंच सन्मानित घरे साहेब, पंचांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. राफाने नवी मुंबई या संघाला देखील दिले जाते होते शुभेच्छा. त्यानंतर कमी आपण खेळाडू क्रमांक 2 वर दिले जात आहे. सन्माननीय वसंत भोई साहेबांच्या शुभेच्छा स्वीकारल्या जात आहे. अमेरिकामध्ये पहिले धरून आज ठरलेला आणि आज खेळाडू खेळा शुभेच्छा. आपल्या समाजातील पाहिलं आज कबड्डीच्या माध्यमातून या ठिकाणी खेळणार आहे. त्याला देखील हार्दिक शुभेच्छा. आमच्या वतीने आपल्या देखील मनापासून हार्दिक स्वागत करतो. खेळाडूंना त्यांच्या पुढील खेळासाठी युवा मोर्चाचे ठाणे अध्यक्ष श्रीधर जयवंत पाटील यांच्या शुभेच्छा आपण करूया. कार्यक्रमांना देऊया मनापासून हार्दिक शुभेच्छा. रमेश पाटील साहेब तसेच सन्माननीय छत्रपती पाटील साहेब या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. सुजित तात्यासाहेब पाटील साहेब, श्रीधर पाटील, सन्मानित सरपंच हेमंतजी घरे साहेब आणि सर्व आपले सन्माननीय पाहुणे या देत आहेत. सर्व खेळाडूंना मनापासून हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर आमच्या कोपरच्या बाजूचा गाव अर्थात काल्हेर गाव म्हणून या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. या संपूर्ण स्पर्धेसाठी लागले आमच्या सर्व पंचायत हलवान की शुभेच्छा. मनापासून हार्दिक शुभेच्छा. देवेजी पाटील साहेब, श्रीधर पाटील साहेब तसेच सन्मानित छत्रपती पाटील साहेब, तसेच सन्माननीय सरपंच हेमंतजी घरे साहेब, वसंत भुईर, आदरणीय सुजित तात्यासाहेब पाटील देत आहेत. सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा. छेटा वडोदरच्या सर्व खेळाडूंना दिल्या जात आहेत हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. त्या शुभास आपण करूया. साहेबांचं स्वागत आणि सन्मान तसंच बाळगोपाळ क्रीडा मंडळ शुभास आपण देवीजी पाटील साहेबांना सन्मानित करावं. अगदी कमी वयामध्ये राजकीय पटलावर ज्यांचं नाव आपण करतो सन्माननीय आयोजक भगवान श्रीकृष्णाची राधाकृष्णाची सुंदर मूर्ती देवटा व्यक्तिमत्व आणि ठाणे जिल्ह्याचं युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांचं नेतृत्व पाहते. सन्मानित माहिती फिल्माची आला पुष्पगुच्छ आणि माहिती फिल्माची उद्योगपती नितीन शहा साहेब आजच्या उद्यानासाठी उपस्थित आहेत. त्यांना विनंती पुढे यायचं आहे. त्याचं आजच्या व्यासपीठावर आपण पाहतो कोपरगावच्या कोपर आपल्या सर्वांचे सन्मान फायनलच्या दिवशी करण्यात येईल. महोत्सव 2020 अंतर्गत व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय छत्रपती पाटील साहेब, उद्योगपती वसंत भोईर साहेब, सुजित तात्याशेठ पाटील, युवा मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीधर पाटील, उद्योगपती नितीन शाह साहेब, भारतीय जनता पार्टी नेते आदरणीय राजेंद्र भोईर साहेब, राष्ट्रीय खिल्लाडू आदरणीय सदानंद म्हात्रे सर, घरत साहेब, विठ्ठल पाटील साहेब, सचिन जोशी साहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठावर बसलेल्या महिला वर्ग व उपस्थित सर्व खेळाडू व क्रीडा रसिक, सन्माननीय या ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत घरत, त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य व त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन का आपण या स्पर्धेला मला बोलवलं, माझा मान सन्मान केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अशी चांगली मोठी स्पर्धा
आपण आयोजित करून या खेळाडूंना या स्पर्धेत सहभाग करण्यासाठी उत्साह निर्माण केला, त्याबद्दल मी आजच्या या चांगल्या दिवशी सन्माननीय हिम्मतगरज साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करेन. झाला असं सर्व व्यासपीठाच्या वतीने मी जाहीर करतो. खासदार क्रीडा महोत्सव हा क्रीडा महोत्सव सन्माननीय आपले देशाचे आदरणीय मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून उभ्या देशात असा महोत्सव चालू आहे. आपल्या राज्यातही चालू आहे. सन्माननीय आपले देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सेम चषक नागपूरला चालू आहे, मुंबईचे खासदार असतील मुंबईला चालू आहे, दिल्लीचे खासदार असतील दिल्लीला चालू आहे. याचा विचार आणि संकल्पना एकच आहे का आपल्या देशातील सर्व खेळाडूंना अशाच प्रकारच्या स्पर्धा भरवून खेळामध्ये त्यांना प्रोत्साहन, त्यांचा उत्साह, त्यांची खेळाडूवृत्ती यासाठी कसं प्रोत्साहन देता येईल यासाठी आदरणीय प्रधानमंत्र्यांनी जी संकल्पना केली आहे, मी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व खेळाडूंच्या वतीने व सर्व युवा मोर्चाच्या कार्यकर्ते व युवांच्या वतीने मी आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांचं मनापासून आभार व्यक्त करेन व धन्यवाद देईन का आमच्या युवांना असं प्रोत्साहन देण्यासाठी आपण या स्पर्धेचं संपूर्ण देशात आयोजन करायला कार्यकर्त्यांना लावल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धा गेल्या 2 महिन्यापासून आपल्या लोकसभेत चालू आहे. मागच्या वेळेस आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या, महिलांच्या स्पर्धा झाल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त, कुठे कबड्डीच्या स्पर्धा चालू आहेत, कुठे टेनिसच्या स्पर्धा चालू आहेत, कुठे बुद्धिबळाच्या स्पर्धा चालू आहे, कुठे कॅरमच्या स्पर्धा चालू आहेत. या अशा स्पर्धा जवळजवळ 6 महिने या मतदारसंघात चालू राहतील आणि प्रत्येक स्पर्धेच्या मानून ज्या आपल्या युवकांमध्ये ज्या खेळाला महत्त्व आहे, त्यांना ज्या खेळामध्ये उत्साह आहे, त्या खेळामध्ये आदरणीय साहेबांनी प्रत्येक खेळाडूला त्याचा खेळ कसा चांगला करता येईल यासाठी या स्पर्धेचं आयोजन करायला लावलं आहे. मागच्या वेळेस हेमंत साहेब आपल्या साहेबांना भेटायला आले तेव्हा हेमंत साहेब मी कबड्डीचं आयोजन करतोय, मी बऱ्याच ठिकाणी साहेब बघितलं जाताना का खासदार क्रीडा महोत्सव आयोजित होतो. माझी एक इच्छा आहे का माझ्या गावात पहिल्यांदा कबड्डीची स्पर्धा आयोजित मी करतोय, तर आपली परवानगी मिळावी. साहेबांनी हेमंत गरजनं सांगितलं खरंच भाग्यवान आहे तर तुझ्या हातून पहिली गावात कबड्डीची स्पर्धा होते, तुझंही भाग्य आहे, तुमच्या गाववाल्यांचं भाग्य आहे का चांगल्या पद्धतीने तुमच्या बाजूलाच असलेलं जे कबड्डीचं माहेरघर आहे त्याला लागून तुम्ही कबड्डीची स्पर्धा आणि खेळाडूंना प्रोत्साहन देतात. हे तुमच्यासाठी तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. यापुढेही त्यांनी जाऊन सांगितलं की हेमंत गरज तुला ज्या स्पर्धा ज्या खेळाडूंना गावातल्या ज्या व तालुक्यातल्या व पंचकृषीतल्या ज्या खेळाडूंना तुला प्रोत्साहन देता येईल यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केले पाहिजे. आमच्या बाबतीत सांगितलं की आम्हाला साहेब नेहमी सांगतात राजकारण असो, समाजकारण असो का क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक गोष्ट खेळाडू वृत्तीने घ्यायची. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात आपली खेळाडू वृत्ती, आपलं हे चांगलं मन ठेवून लोकांचं काम करत राहा. आपल्या समोर आपल्यासाठी साहेबांनी एवढी वर्ष राजकारण केलं, एवढी वर्ष समाजकारण केलं. ते स्वतः कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष होते, त्या काळात क्रीडा क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलं. ते काम करत असताना आम्हालाही ते नेहमी सांगतात आपण काम करत असताना समोरचं काय बोलतो याचा विचार न करता आपल्या कामातून, आपल्या विकासातून आपला ठसा कसा उमटला जाईल लोकांमध्ये, आपण लोकांची कामं समाजकारणामार्फत, राजकारणामार्फत, क्रीडामार्फत कशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचता येईल व लोकांची कामं कशी करता येईल यासाठीच तुम्ही प्रयत्न करायचं. बाकी कुठल्याही गोष्टीकडे कसलाही लक्ष न देता, आपण कुठलाही गालबोट न लागता आपली खेळाडूंनी दाखवून स्पर्धा कशी यशस्वी करता येईल यासाठी हेमंत गरजला सर्व स्पर्धकांनी मदत करावी हीच आज तुम्हाला विनंती करतो. आजच्या चांगल्या आयोजनाबद्दल पुन्हा एक धन्यवाद साहेब. तर सन्माननीय स्वागत करायचं आहे ग्रामपंचायत उपच्या ग्रामसेविका सौ ज्योती चौरे मॅडम उपस्थित आहे, त्यांचं स्वागत उपसरपंच तसंच अरुणा दत्तात्रय पाटील यांना देखील विनंती असेल की आपण दोघींनी मिळून सौ ज्योती चौरे मॅडम ग्रामसेविका ग्रामपंचायत कोपर यांचं विनोद पाटील आणि ज्ञानेश्वर भंडारी यांना विनंती असेल की आपल्या दोघांच्या शुभस्ते आपण कल्याण गावचे त्यांना करूया आपण व्यास.
ज्येष्ठ नागरिक आपल्या सर्वांचा सन्मान हा अंतिम फायनलच्या दिवशी आपण आयोजित केलेला आहे. स्वतःच आपल्या सर्व सामाजिक कार्यकर्ते आलेले आमच्या आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक देवेंद्रजी पाटील साहेब, छत्रपती पाटील साहेब, तसेच नितीनजी शहा साहेब, श्रीधर पाटील साहेब, सर्वांचं मनापासून पुढेच एकदा ग्रामपंचायत कोपाल सन्मानित सरपंच हेमंत गोरे साहेब आणि बालगोपाल क्रीडा मंडळ या ठिकाणी कार्यक्रम बघत आणि हा खेळ बघत थांबायचा आहे. पंचाला विनंती करतो पुढील संघांना पुकार द्यावा. श्री शाहू महाराज रवाले आपणास केल्यासाठी पहिला पुकार ठाणे. संकल्पसिद्धी भागवड बालगोपाल कोपट. धन्यवाद सर्व मान्यवरांचं पुढे एकदा मनापासून हार्दिक हार्दिक आभार. सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे देवेंद्रजी पाटील साहेब, तसेच हेमंतजी सूर्यकांत भरत नव्हता असं सांगायला काही हरकत नव्हती. तुमच्याला देऊन परत कालवान आपल्याच केल्यासाठी दुसरा पुकार. कौतुक आकाशामध्ये उंच भरारी ज्याप्रमाणे सोबत सर्वांच्या सोबत आहे, तसेच वरिष्ठांचे आशीर्वाद सगळ्यांचेच आशीर्वाद या आपल्या कोपर गावाच्या नगरीला मिळालेले आहेत. म्हणून या कोपर गावामध्ये जे आयोजन आहे ते आयोजित राहू. 4 दिवस या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवू आणि जे काही 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय श्रेष्ठरित्या या ठिकाणी विलास भरत साहेबांनी माहिती दिलेली आहे आणि आपला अनुभव आम्हाला नक्कीच प्रेरणादायी असेल. आपली शब्दपेग, आपले उच्चार आणि आपण दिलेलं आजचा कार्यक्रम या ठिकाणी कोपर गावचा संघ बालगोपाल कबड्डी संघ कोपर उतरलेला आहे. त्यांच्यासमोर एक फोटो सेशन देखील आपण पाहणार आहोत. नाव तेच आहे सर्व क्षेत्रामध्ये. क्रीडा मंडळ संघ आम्ही खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर त्यांचं पुस्तक वाचून जरा आम्ही फार सगळ्या तरुणांनी विचार केला आणि परत या गावातील उत्साहित तरुणांना एकत्रित करता केली आणि आज हाच संघ या ग्राउंडवर उतरलेला आहे आणि आपण सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी मंडळी आपण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना भेटत आहोत. सर्व ज्येष्ठ मंडळींना विनंती आहे की आपण या खेळाडूंसोबत एक फोटो काढून घ्यायचा आहे. विठ्ठल काका सगळे इकडे यानंतर आपल्या खेळाडूंसोबत आपल्याला सर्व ज्येष्ठ मंडळींना एक फोटो सेशन करायचं आहे. राम मामा तुम्ही पण या, म्हात्रे काका या, तुम्ही पण या. विठ्ठल काका आज आपण एकदम हसतमुखाने आहात, कारण आपण जी आपल्या पुस्तकामध्ये खंत व्यक्त केली होती त्या पुस्तकाचे प्रकाशन आम्ही आमच्या हस्तेच केलेलं होतं. पण तो पुस्तक ज्या दिवशी मुखात 24 तास हरिनाम रामनाम असलेली मंडळी हरिभक्त पाहणे त्यांच्या सल्ल्याने आम्ही सर्व सामाजिक सांस्कृतिक तरुण मंडळी या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू एकदम अगदी मनापासून तन मन धनाने मेहनत करत आहात.
घटघाटी कोपर संघ खेळतोय जिंकल्यास या संघाला